राजकारणात कधी काय घडेल हे जसं सांगता येत नाही, तसंच अगदी एकनाथ शिंदे हे कधी नाराज होऊ शकतात याचाही अंदाज बांधला जाऊ शकत नाही। महाविकास आघाडीचं सरकार पाडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले। 2.5 वर्ष त्यांनी जोमाने कारभार केला। भाजप सोबतीला होताच। या काळात शिंदेंचं राजकारण नेहमीच बेरजेचं राहिलं। त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं। भाजपला सर्वाधिक म्हणजेच 132 जागा मिळाल्या आणि इथूनच महायुतीत नाराजीच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली। या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, तेही अनिच्छेनेच। याच काळात शिंदे नाराज आहेत, अचानक त्यांच्या मूळ गावी निघून गेलेत, अशा बातम्या अनेक वेळेस आपल्या कानावर पडल्या। त्यात तथ्यही होतं। आताही त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत। पण मंडळी थांबा, एकनाथ शिंदे हे काही पहिल्यांदाच नाराज झालेले नाहीयेत। त्यांच्या नाराजीचा इतिहास फार जुना आहे। तर याच निमित्तानं एकनाथ शिंदेंच्या राजकारणातील नाराजीच्या काही घटना कोणकोणत्या आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। खरं तर एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीत 2005 हे वर्ष नाराजी घेऊन आलं होतं। 2005 मध्ये शिंदेंना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर काही महिन्यातच महापौर पदाच्या निवडणुकीत महापौर पद हे ठाणे शहर की वागळे इस्टेट पट्ट्याला द्यायचं यावरून वाद झाला। या राजकीय नाट्यात एकनाथ शिंदे नाराज असल्याची बातमी ही पहिल्यांदा फुटली। महापौर पद कुणाला द्यायचं या मुद्द्यावर शिवसेनेत 2 गट पडले होते। अखेर बऱ्याच वादानंतर महापौर पदाची माळ ही राजन विचारे यांच्या गळ्यात पडली। 2006 मध्येही शिंदेंना डिवचणारा प्रसंग घडला। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं होतं। त्यांच्या नियुक्तीने सुद्धा शिंदे नाराज होते। शिंदेंची नाराजी जास्त वाढू नये याची काळजी नेतृत्वाने घेतली आणि 2007 मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देसाईंची नियुक्ती रद्द करण्यात आली। पुढे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची 2 भागात विभागणी करण्यात आली। ठाणे आणि कल्याण असे 2 स्वतंत्र जिल्हा प्रमुख नेमण्यात आले। ठाण्याचे जिल्हा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची तर कल्याणचे प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून गोपाल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली। तेव्हा सुद्धा शिंदे नाराजच होते। त्यांची नाराजी लक्षात येताच पक्षानं अखंड ठाणे जिल्ह्याचं संपर्क प्रमुख पद त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती ही तुटली होती। त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद शिंदेंना देण्यात आलं। मात्र पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि महिनाभरातच शिवसेना सत्तेत सहभागी झाली। त्यावेळी शिंदेंना सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं। यातही एक मोठी खेळी होती। शिंदेंचं महत्त्व हे जास्त वाढू नये म्हणून शिवसेनेनं उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नव्हतं, अशी तेव्हा चर्चा सुरू झाली। लागलीच शिंदेंच्या नाराजीच्या बातम्याही आल्या। मात्र यावेळीही पक्ष नेतृत्वाला शिंदेंची समजूत काढण्यात यश मिळालं। 2019 मध्ये घडलेल्या घडामोडी तरी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत। शिवसेनेनं चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करत सरकार स्थापन केलं। महाविकास आघाडीच्या सुरुवातीला एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री पद सोपवलं जाईल अशी ही चर्चा होती। परंतु या फक्त चर्चाच राहिल्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। पक्ष नेतृत्वाची ही खेळी शिंदेंना जिव्हारी लागली होती। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं त्यांना देण्यात आलं, पण धुसफूस सुरूच होती। पुढे 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी रणनीती तयार करण्यात येत होती। त्यात एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलं। या घटनेनं शिंदेंची नाराजी अधिकच वाढली। पुढे 15 दिवसांनंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला। एकनाथ शिंदेंनी बंड केलं। पक्षातील काही आमदारही त्यांच्या सोबत होते। याच बंडामुळे पक्षात फूट पडली आणि पुढील घडामोडीत शिंदेंनी भाजपला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले। यानंतर मागील वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे अडून बसले होते। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्यांनी 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या। विधानसभा निवडणुकीतही जागा वाटपात शिंदेंनी चांगलंच ताणलं होतं। या दोन्ही निवडणुकांच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। पुढे विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या। लागलीच भाजपने मुख्यमंत्री पदावर दावाही ठोकला। मुख्यमंत्री पद भाजपला मिळणार म्हणून अनेक दिवस शिंदे नाराज होते। उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का अशाही चर्चा होत्या। अगदी शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत ही चर्चा सुरूच होती। पण शिंदे हजर झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या काळात शिंदे अनेकदा त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते। त्यामुळे भाजप नेत्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती। दरम्यान आता महायुतीच्या सरकारनं कामकाजास सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची यादीही जाहीर करण्यात आली। परंतु या यादीत काही नावं अशी होती ज्यामुळे शिंदे हे पुन्हा नाराज झाले होते। त्यांच्या मूळ गावी निघून गेल्याचंही सांगण्यात आलं।
त्यामुळं सरकारनं मागे येत 2 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नावांना स्थगिती दिली। आता एकूणच काय तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या राजकीय जीवनात अनेक वेळेस नाराज झालेत, परंतु त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेल्याचंही दिसून आलंय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।